श्री गावदेवी क्रिकेट संघ खोडखल विरुद्ध मुचने. श्री गावदेवी क्रिकेट संघ खोडखल या संघामधून स्ट्राईक करणार आहेत ते भरत पवार, नॉन स्ट्राईक करणार आहेत ते केतन कोळे. 100 चा पहिला चेंडू आणि हा मात्र पंचा व्हाईट ना. ओके, व्हाईट चेंडू. एक धाव मात्र आपल्या खात्यात मांडले भरत पवार यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा भरत तयार आणि हा देखील व्हाईट चेंडू. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा मारा करणार ते श्री गावदेव क्रिकेट संघ खोडखलवाडीकडून भरत पवार आणि हा मात्र जोरदार मारला फटका. पाहूया डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने आणि एकच धावा. भरत पवार यांनी मात्र एक धावा आपल्या संघासाठी मिळवून दिले आहेत. अशा रीतीने संघाची वाढता संख्या झाली ती 1 वाढ 1 चेंडू 3. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा मारा करण्याचे भरत पवार. हा मात्र उंच मारला षटकाच्या दिशेने फटका. पाहूया आणि खरोखरच ओहो आणि हा मात्र षटकार, पहिला षटकार बघायला मिळाला तर आपल्याला श्री गावदेवी क्रिकेट संघ खोडखोल या संघाकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारा करण्याचे भरत पवार आणि हा मात्र पुन्हा एकदा षटकाच्या दिशेने उंच मारला फटका. पाहूया आणि हा देखील सीमा पार. हो आणि हा देखील षटकार. खरोखरच मात्र भरत पवार यांनी मात्र आज संक्रांती निमित्त सण असल्यामुळे काहीतरी नक्कीच चिकन मटन हारून आलेलं दिसत आहे. आणि हा मात्र अवांतर चेंडू आणि हा देखील षटकाच्या दिशेने उंच मारला फटका. पाहूया आणि हा मात्र डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने पंच डिसिजन. पंचा 1+2. ओके, संघाची वाढ धाव संख्या झालेली आहे ते 3 चेंडू 18. पुढील चेंडू आणि हा मात्र पुन्हा एकदा षटकाच्या दिशेने मारला. पाहूया आणि हा देखील सीमा पार. खरोखरच मात्र उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला भेटत येते आपल्याला श्री गावदेवी क्रिकेट संघ खोडखोल या संघाकडून. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा मारा करणार आहेत ते श्री गावदेवी क्रिकेट संघ खोडखोल वाडीकडून भरत पवार. संघाचे वाढदिवस संख्या झाले 23 आणि हा मात्र पाहूया षटकाच्या दिशेने पुन्हा एकदा मारला जोरदार फटका. 2 डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने मात्र 2 वाढ. संघाची वाढदिवस संख्या झाली आहे 25. काही चेंडू शिल्लक. पाहूया पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न चालू आणि हा देखील पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने मात्र जोरदार मारला फटका. पंच डिसिजन 1-2. अशा रीतीने मात्र संघाची वाढदिवस संख्या झाली होती एका षटकानंतर 27. पाहूया पुढील शतक घेऊन येते मुचने या संघाकडून. पाहूया शेवटचा शतक मारा करणार ते खोडखोलवाडी या संघाकडून केतन कोळे आणि हा मात्र ग्राउंड शॉट. पाहूया एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू. दुसरा धावा देखील पूर्ण आणि या ठिकाणी अरे काय यार. आणि ह्या ठिकाणी मात्र रन आउट. पहिला झटका खोडखोल या संघाला. संघाची वाढदिवस संख्या झाले 29. पाहूया केतन कोळे यांची जागा भरून काढण्यासाठी पुढे फलंदाजी आले ते खोडखोलवाडी या संघाकडून गणेश लोक. पाहूया आणि या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे ते आपल्याला मुसने या संघाकडून. पुन्हा एकदा 2 वाढ. पाहूया आता मात्र पुन्हा षटकार मारण्याचा तयार आहेत भरत पवार. हा मात्र व्हाईट चेंडू. पाहूया भरत पवार आपल्या संघासाठी काय करत आहेत ते. कोळे साईडला कोळे आणि हा मात्र डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने 2 पाहूया काही चेंडू शिल्लक. संघाची वाढता संख्या झाली ती
34 पाहूया पुन्हा एकदा मारा करणार आहेत ते XYZ यांना भरत पवार. पुन्हा एकदा भरत आतुरतेने वाट बघत आहे चेंडूची की राकेश भाई कधी चेंडू फेकत आहे त्यांनी कधी मारा करणार आहे. पाहूया पुन्हा षटकार मारण्याचा प्रयत्न चालू आणि मात्र हा पाहूया षटकाच्या दिशेने उंच असं मारलं फटकाने. हे मात्र डिक्लोजच्या स्वरूपाने 2च धावावरती समाधान मानावं लागणार आहे ते भरत पवार यांना. 5 डिसिजन बॉल किती शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया भरत पवार आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि हा मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे ते भरत पवार यांना. पुन्हा एकदा 1 ने वाढ संघाची वाढ इथं संख्या झाली ते 37. पाहूया शेवटचा चेंडू राकेश भाई यांना मारा करणार आहे ते कोणकोल या संघाकडनं गणेश शिलम. आणि हा मात्र ग्राउंड शॉट. पाहूया आणि चेंडू मात्र लोळत चालले षटकाच्या दिशेने आणि ह्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. अशा रीतीने मात्र संघाचे वाढे धावसंख्या झाले 2 षटकानंतर. 39 आणि श्री गावदेव क्रिकेट संघ कोणकोल या संघाने मुसने या संघाला 39 टू विन ला आवाहन केलं आहे.